कोल्हापूर महापालिकेचं अतिक्रमण निर्मूलन पथक आणि विभागीय कार्यालयाच्या वतीनं शहरातील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली। खानविलकर पेट्रोल पंप ते सर्किट हाऊस परिसरात केलेल्या कारवाई दरम्यान हातगाड्यांसह अन्य साहित्य जप्त करण्यात आलं। कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं शहरातील अतिक्रमणांवर कारवाईची धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे। या अंतर्गत महापालिकेचे विभागीय कार्यालय क्रमांक 4 छत्रपती ताराराणी मार्केट आणि अतिक्रमण निर्मूलन पथकाच्या वतीनं खानविलकर पेट्रोल पंप ते सर्किट हाऊस या मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय। या कारवाईमध्ये 46 रिकामे कॅरेट, 6 प्लायवूड, 24 स्टँड बोर्ड, 1 हातगाडी, 2 छत्री, 4 वजन काटे, 7 प्लास्टिक कागद, 5 स्टील टेबल आणि 1 डिजिटल बोर्ड यासह इतर साहित्य जप्त करण्यात आले। आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांच्या आदेशानुसार आणि उपायुक्त किरणकुमार धनवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त डॉक्टर विजय पाटील, कनिष्ठ अभियंता उमेश बागुल, अनुराधा वांड्रे, अतिक्रमण निर्मूलन प्रमुख प्रफुल्ल कांबळे, कनिष्ठ लिपिक सज्जन नागलोत यांच्यासह कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला होता।